हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये एका लहान माणसाची मोठी गोष्ट ही एक आपण शिकणार आहोत। बघा, आसाम राज्यामध्ये आदिवासी भटक्या जमातीत जन्म घेतलेले जाधव मोलाई पयांग नावाचा एक कर्तबगार माणूस होता। त्याने काय केलं, 1963 म्हणजे 1963ला जन्मलेला मोलाई यादव वयाच्या 16 वर्षापासून जंगल कामगार म्हणून काम करीत होता। गावाजवळून वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीला महापूर आल्याने तेथील असंख्य साप मृत्युमुखी पडले। यावर उपाययोजना म्हणून त्याने प्रथम बांबूची केवळ 20 रोपटी लावली। याच्यावर उपाय म्हणून त्याने काय केलं, बांबूची त्यानं 20 रोपटी लावली। सन 1979 मध्ये सामाजिक वनीकरण विभागाने त्या भागातील 200 हेक्टरवर, म्हणजे 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर, असं 200 हेक्टरवर वनीकरणाचा प्रकल्प सुरू केला। याची देखभाल करणारे मोलाई हे सुद्धा इतर जंगल कामगारासोबतच होते। म्हणजे त्यांच्याकडे काम काय केलं दिलं त्यांनी की जंगलाची देखभाल करायचं काम त्यांच्याकडे दिलं। त्यांच्याबरोबर अजून काही लोक होते। ही योजना थांबवल्यानंतर सुद्धा ही योजना कालांतराने थांबली, त्यानंतर सुद्धा मोलाईचे कार्य अविरत सुरूच राहिले। त्यांचं जे कार्य आहे ते अविरत सुरूच राहिले। झाडे लावणे, त्याची देखभाल करणे हे काम निरंतर चालू ठेवण्याचा परिणाम म्हणजे ज्या परिसरात एकही वृक्ष नव्हता त्या ठिकाणी या माणसाने सुमारे 1360 एकरचे जंगल तयार केले। खूप महत्त्वाचा मुद्दा, म्हणजे ज्या ठिकाणी एकही वृक्ष नव्हता त्या ठिकाणी या व्यक्तीनं, मोलाईनं 1360 एकरचे जंगल तयार केलं। आज आसाममध्ये जोरहाट, शब्द लक्षात ठेवा, आसाममध्ये हा जोरहाट येथील कोकिलामुख येथे हे जंगल कुठं आहे, आसाममधील जोरहाट येथील कोकिलामुख येथे हे जंगल मोलाईच्या 30 वर्षाच्या अथक प्रयत्नातून निर्माण झालेलं आहे। या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री या प्रतिष्ठेच्या किताबानं सन्मानित करण्यात आले आहे। आज या जंगलाला मोलाई जंगल, म्हणजे जोरहाटमधलं कोकिलामुख येथे जे जंगल आहे त्या जंगलालाच आज मोलाई जंगल म्हणून ओळखलं जातं। अनेक माणसे मिळून अख्खं जंगल नष्ट करतात। बघा, अनेक माणसं मिळून अख्खं जंगल नष्ट करतात, पण एका माणसानं मात्र मनात आणलं तर त्याला अख्खे जंगल निर्माण करता येतं। हे आपणाला जाधव मोलाई पयांग यानं दाखवून दिलेलं आहे। आता पुढचा जो मुद्दा आहे हा आपल्याला खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। बघा, पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता। आता पर्यावरणाचं संवर्धन शिकलो, पर्यावरणाचे कायदे शिकलो, आता जैवविविधता। बघा, जैवविविधता याच्यामध्ये पर्यावरणीय प्रदूषणाचा सर्वात घातक परिणाम हा सजीवावर होतो। आता पर्यावरण जर प्रदूषित झालं तर त्या पर्यावरणातील राहणाऱ्या सजीवावर त्याचा सर्वात जास्त परिणाम होतो। तुमच्या परिसरात याची काही उदाहरणे तुम्ही पाहिली असतील तुमच्या, की पर्यावरण प्रदूषण झाल्यामुळे त्याचा सजीवावर कसा वाईट परिणाम होतो। आपली सजीवसृष्टी ही विविधतेने नटलेली होती। त्यात अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत, प्राणी आहे, अस्तित्वात होते। आज आपण पाहतो की आपल्या मागील पिढीकडून ऐकलेले विशिष्ट असे प्राणी आणि वनस्पती आपल्याला पाहायला मिळत नाही। याला जबाबदार कोण? आपण ऐकतो डायनासॉर होता, पण असे जे प्राणी आहेत किंवा अशा ज्या काही वनस्पती आहेत त्या आज मिळणं दुर्मिळ झालेलं आहे। म्हणजे याला जबाबदार कोण आहोत, तर याला सर्वस्वी जबाबदार आपणच आहोत, कारण आपणच पर्यावरणामध्ये प्रदूषण केलेलं आहे, मानवनिर्मित। बघा, दुसरा आहे निसर्गामध्ये आढळणाऱ्या एकाच जातीच्या सजीवामधील अनुवंशिक फरक। आता निसर्गामध्ये आढळणाऱ्या एकाच जातीच्या सजीवामध्ये आता अनुवंशिकतेचा फरक पडायला लागलेला आहे। सजीवांच्या जातीचे अनेक प्रकार आणि विविध प्रकारच्या परिसंस्था या सर्वांमुळे त्या भागातील निसर्गाला जी सजीवसृष्टीची समृद्धी लाभते त्याला जैवविविधता म्हणतात। त्याला काय म्हणायचं, म्हणजे वेगळे, एकाच ठिकाणी राहून पण वेगळे पण दाखवलं जातं, ते जैवविविधता। म्हणजे प्रत्येक सजीवाचा आकार वेगळा आहे, प्रत्येक सजीवाचा आहार वेगळा आहे, प्रत्येक सजीवाचं चाली वेगळ्या आहेत। या सगळ्या घटकाचा मिळून जैवविविधता म्हणतात। जैवविविधता ही 3 पातळ्यावर दिसते।
आता जैवविविधतेची जी पातळ्या आहेत त्या 3, परीक्षेला हा हमखास प्रश्न विचारतात. जैवविविधतेच्या 3 पातळ्या कोणत्या? त्यातली पहिली पातळी आहे आनुवंशिक विविधता. आनुवंशिक विविधता म्हणजे कोणती बघा? एकाच जातीतील सजीवामध्ये आढळणारी विविधता. आनुवंशिकता म्हणजे कोणती? एकाच जातीचे सजीव आहेत पण त्यांच्यामध्ये आढळणारी विविधता म्हणजे आनुवंशिक विविधता. लक्षात ठेवा. उदाहरणार्थ प्रत्येक मनुष्य दुसऱ्यापेक्षा थोडासा वेगळा असतो. म्हणजे प्रत्येक मनुष्य हा जगात त्याच्यासारखा तोच असतो. म्हणजे प्रत्येक मनुष्य हा इतरापेक्षा वेगळा असतो. पुनरुत्पादन प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सजीवामधील हे आनुवंशिक वैविध्य कमी झाले तर हळूहळू ती जातच नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो. जर समजा हे आनुवंशिक वैविध्य जर कमी झालं तर हळूहळू ती जी जात आहे ती जातच पूर्णपणे नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो. हा पहिली जैवविविधतेची पातळी आहे. दुसरी पातळी आहे बघा प्रजातीची विविधता. आता निसर्गामध्ये सजीवांच्या असंख्य प्रजाती आहेत. हजारो कोटी जाती आहेत. यालाच प्रजातीची विविधता म्हणतात. मग वनस्पतीच्या काही जाती आहेत, काही प्राण्यांच्या जाती आहेत. प्रजाती विविधतेमध्ये वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव यांच्या विविध प्रकारचा समावेश होतो. म्हणजे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या जाती आहेत. तिसरा आहे बघा खूप महत्त्वाचा जैवविविधतेची तिसरी पातळी परिसंस्थेची विविधता. आता परिसंस्थेची विविधता म्हणजे काय बघा? प्रत्येक प्रदेशात अनेक परिसंस्था असतात. प्रत्येक आपण जे शिकलो पृथ्वी हीच एक सर्वात मोठी परिसंस्था आहे. म्हणजे प्रत्येक पाण्यात असेल तर पाण्यातली परिसंस्था, गवतात असेल गवतातली परिसंस्था, दगड असेल तर दगडाच्या खालची परिसंस्था. बघा एखाद्या प्रदेशातील प्राणी आणि वनस्पती त्यांचा अधिवास म्हणजे कुठं राहतात आणि पर्यावरणातील फरक यांच्या संबंधातून परिसंस्थेची निर्मिती होते. प्रत्येक परिसंस्थेतील प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव व अजैविक घटक वेगवेगळे असतात. अर्थात नैसर्गिक व मानवनिर्मित अशा देखील 2 स्वतंत्र म्हणजे मानवाने तयार केलेली परिसंस्था आणि निसर्गात आपोआप तयार झालेली परिसंस्था अशा 2 प्रकारच्या आहेत. सर्व खाली एक मुद्दा दिलेला आहे बघा, तोही आपण एक्सप्लेन करू. सर्व सजीव सृष्टीच्या कल्याणासाठी मानवाची पर्यावरण प्रति सकारात्मक भूमिका असणे गरजेचे आहे. जर सर्व सृष्टीच्या कल्याणासाठी मानवाची जी भूमिका आहे पर्यावरणाप्रती ती सकारात्मक असणे गरजेचे आहे. त्यामध्ये पुढील भूमिका महत्त्वाची आहेत. एक म्हणजे संरक्षक, दुसरा आहे संघटक, तिसरा आहे मार्गदर्शक, चौथा आहे वृक्षमित्र. यापैकी कोणती भूमिका तुम्हाला करायला आवडेल व त्याकरता तुम्ही कोणते प्रयत्न कराल त्याचे वर्णन करायचं आहे तुम्हाला. आता ते आपण पुढे गेल्यानंतर त्याची चर्चा करू. बघा काही वेळेला रक्षाबंधनच्या काही शाळेमध्ये असे कार्यक्रम होतात की रक्षाबंधनच्या वेळेला 2-3 मुलं एका झाडाला, शाळेभोवती लावलेल्या झाडाला काय करतात, राखी बांधतात किंवा मुली राखी बांधतात आणि त्या झाडाची योग्य प्रकारे वाढ करण्यासाठी झाडाला लागणारं पाणी, खत तेच मुलं देतात. म्हणजे याला वृक्षमित्र म्हणायचं आहे. पुढचा आहे बघा, पुढचा जो मुद्दा आहे तो आपण बघू. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आता देवराई याच्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. आता देवराई म्हणजे नेमकं कुणाला म्हणायचं? देवराई बघा, देवराई म्हणजे देवाच्या नावानं राखलेलं व पवित्र समजले जाणारे वन म्हणजे देवाच्या नावानं जे वन राखलं जातं त्याला म्हणायचं आहे देवराई. हे परंपरेनं चालत आलेले जंगल सरकारच्या वन खात्याने सांभाळलेले नसून समाजाने सांभाळलेले. आता कारण हे सरकारी वन खात्याने सांभाळलेलं नाही, हे समाजाने सांभाळलेलं आहे. कारण आपण काय म्हणतो, आपण देवाला मानतो. जे देवाच्या नावाने राखलेलं ते वन आहे म्हणून ते मानवाने सांभाळलेलं आहे. बघा अभयारण्यच होय देवाच्या नावाने राखून ठेवलेले असल्याने या वनाला एक प्रकारचे संरक्षण कवचच असते. कारण आपल्याला भीती असते, कारण ते जे वन आहे ते देवाच्या नावानं ठेवलेलं असतंय. भारताच्या केवळ पश्चिम घाटातच नव्हे तर संपूर्ण भारतात दाट जंगलाचे पुंजके आढळतात. मग चुकी बरोबरसाठी तुम्हाला प्रश्न विचारतील. भारतात केवळ पश्चिम घाटातच नव्हे तर भारतात सगळ्या ठिकाणी जंगलाचे पुंजके आढळतात. भारतात अशा 13,000 पेक्षा अधिक देवराई नोंदवलेल्या आहेत. भारतात जर आपण विचार केला तर 13,000 पेक्षा
जास्त देवराई ही केलेल्या आहेत, नोंदवलेल्या आहेत. दुसरं आहे बघा, महाराष्ट्रात अशा देवराई कुठं आहेत. आता महाराष्ट्रात जर आपण अशा देवराई जर विचार केला तर अशा देवराई महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत. उदाहरणार्थ बघा, ज्या ठिकाणी देवाचं निवासस्थान आहे असं महाराष्ट्रात एकूण 2820 देवराईची नोंद केली गेलेली आहे. तिथं कोणते कोणते आहेत? मारुतीचं वन, वाघोबा वन, बिरोबा वन, भिरोबा वन, खंडोबा वन, शिरकाई वन. पुढं आहे सुरू, हळद, शेवरी, गुंजीचा वृक्ष, वड, पिंपळ, अशा सगळ्या. आता ह्याच्यामध्ये अजून काही आपल्याकडं बघा, मी तुम्हाला एक दोन सांगतो. राहुरीला आहे, भीमाशंकरला आहे. अशी जी वनं आहेत हे सगळे वनं ही देवराई म्हणून वापरली जातात. बघा, सर्व महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात भरपूर देवराई आहेत. त्याच्याबरोबर रत्नागिरीत आहेत, सातारा जिल्ह्यामध्ये पण काही देवराई आहेत. हां, आता आपण पुढचा एक प्रश्नाची चर्चा करणार आहोत. ती चर्चा काय आहे बघा, यादी करा व चर्चा करा असा एक प्रश्न आहे. यादी करा आणि त्याची चर्चा करा. आता याच्यामध्ये तुम्हाला काही त्यांनी खाली काही चित्राचे संकेत दिलेले आहेत. पर्यावरण संवर्धन या चिन्हाचा अर्थ शोधा व इतरांना सांगा. अशा इतर चिन्हाची यादी करा. आता जे तुम्हाला पहिलं जे चिन्ह दिसतंय, इथं जे पहिलं चिन्ह दाखवलेलं आहे, या चिन्हाचा संदेश असा आहे की आपला कचरा व्यवस्थित हाताळा, इकडे तिकडे कचरा फेकू नका, कचरा हा कचरा पेटीतच व्यवस्थित टाका. दुसरं जे आहे तुम्हाला इथं, याचा अर्थ आहे बघा, विजेचा वापर काटकसरीनं करा, त्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्ती वाचू शकाल, असा आशयाचा या चिन्हातून संदेश होतो. तिसरं आहे सायकलचं चिन्ह. याच्यामध्ये बघा, हरित ऊर्जेचा वापर करा, जास्तीत जास्त हरित ऊर्जेचा वापर करा, दुचाकी वापरा, इंधन वाचवा, अशा आशयाचा संदेश हे चिन्ह देतं. तिसरा आहे हातामध्ये पाण्याचा थेंब आहे, पाणी वाचवा, पुढच्या काय म्हणतात पिढीसाठी ते जतन करून ठेवा, अशा आशयाचा हा संदेश देतो. आता इथे एक तुम्हाला दुसरा एक खूप छान मुद्दा दिलेला आहे आणि हा प्रश्न बाळांनो बोर्डाला विचारतात. जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल? बघा, ह्याच्यातला एक एक अर्थ आपण त्याचा अर्थ समजावून घेऊ. पहिला आहे दुर्मिळ जातीच्या सजीवांचं संरक्षण करणं. आता मगाशी मी जसं सांगितलं तुम्हाला की दुर्मिळ मांडूळ हा दुर्मिळ जातीचा सजीव आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कासव हे दुर्मिळ जातीचं उदाहरण आहे. तर या सजीवांचं संरक्षण करा. दुसरं आहे बघा, राष्ट्रीय उद्यान व अभयारण्यांची निर्मिती करा. म्हणजे राष्ट्रीय नवनवीन उद्यानं आणि अभयारण्य तयार करा की जेणेकरून त्याच्यामध्ये हे प्राणी सुरक्षित राहतील. तिसरं आहे काही क्षेत्र राखीव जैव विभाग म्हणून घोषित करा. काही क्षेत्र जे आहेत ते राखीव म्हणजे फक्त या सजीवासाठीच किंवा जैवविविधतेसाठीच राखून ठेवा. आता उदाहरणार्थ काचचं पठार बघा, काचच्या पठारावर फक्त फुलंच दिसतात आपल्याला सातारला. चौथा आहे विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प तयार करा. ज्या विशिष्ट जातीच्या प्रजाती आहेत ज्या नाश पावत चाललेल्या आहेत त्यांच्या संवर्धनासाठी खास काहीतरी प्रकल्प तयार करा. पुढचा पाचवा आहे प्राणी आणि वनस्पतीचं संवर्धन करा. सगळ्यात महत्त्वाचं प्राणी आणि वनस्पतीचं संवर्धन करा. सहावा आहे कायद्याचं पालन करा. जे आपण पाठीमागे जे कायदे शिकलो त्या सर्व कायद्याचं पालन करा. पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवा. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. जे पारंपरिक ज्ञान आपल्याकडे एक सर्वात मोठी देणगी आहे, आदिवासी बांधवाकडे एक सर्वात मोठी देणगी आहे ती म्हणजे पारंपरिक ज्ञान. त्यांच्याकडे खूप आहे, त्या ज्ञानाची नोंदी करून ठेवा. बघा, आत्तापर्यंत या प्रकरणामध्ये आपण पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण संदर्भातील कायदे नियम काय आहेत हे अभ्यासले. समाजामध्ये स्वयंप्रेरणेने अनेक लोक एकत्रित येऊन देखील हे कार्य करतात. समाजामध्ये असे काही लोक आहेत की ते स्वतःहून समोर येतात आणि हे कार्य करतात. राज्य म्हणजे राज्य लेवलला असतं, राष्ट्रीय लेवलला असतं, आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा मोठ्या संस्था यामध्ये कार्य करत आहेत. त्यातली पहिली आपण एक विचार करू बघा, स्वयंसेवी संस्था बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी मुंबईची एक आहे. दुसरी आहे CPR एन्व्हायरमेंट ग्रुप न्यू चेन्नई. तिसरे आहे गांधी पीस फाउंडेशन एन्व्हायरमेंट सेल दिल्ली. चौथा आहे
चिपको सेंटर तेहरी गढवाल. 5वं आहे सेंटर ऑफ एन्व्हायरमेंट एज्युकेशन अहमदाबादचं. 6वं आहे केरळ शास्त्र साहित्य परिषद त्रिवेंद्रम. 7वं आहे भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन पुणे. आणि 8वं आहे विक्रम साराभाई कम्युनिटी सायन्स सेंटर अहमदाबाद. आता हे स्वयंसेवी संस्था आहेत भारतात. आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुद्धा पर्यावरणाचं संवर्धन करणाऱ्या काही संस्था आहेत. तिथली पहिली आहे बघा निसर्ग आणि नैसर्गिक संसाधनाची आंतरराष्ट्रीय संवर्धन संस्था IUCN. मुख्यालय कुठं आहे? ग्लॅंड स्वित्झर्लंडला. दुसरा आहे बघा इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज IPCC. मुख्यालय आहे तिचे जिनिवाला. तिसरा आहे संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम UNEP. मुख्यालय आहे तिचं नैरोबी केनियाला. चौथा आहे वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड WWF वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड हा न्यूयॉर्कला आहे. 5वं आहे वर्ल्ड लाईफ इंटरनॅशनल. मुख्यालय त्याचं केम्ब्रिजला आहे. हरित हवामान निधी हा सोंगडो दक्षिण कोरियामध्ये आहे. आता बघा खाली एक खूप महत्त्वाचं वाक्य दिलं आहे, रिकाम्या जागेसाठी विचारतात. ग्रीन पीस ही पर्यावरणविषयी कार्यरत असणारी जगातील सर्वात मोठी संस्था. मग तुम्हाला प्रश्न आणतील टिंबा ही पर्यावरणविषयी कार्यरत असणारी जगातील सर्वात मोठी संस्था ही कोणती? ग्रीन पीस. 26 देशातील 25 लाखाहून अधिक व्यक्ती तिच्या सभासद आहेत. वरील संस्थेच्या कामाविषयी तुम्ही इंटरनेटवरून माहिती मिळवून बघा, तुमच्या लक्षात येईल ते. आता आपण या प्रकरणाच्या शेवट